जय हिंद मित्रांनो. तर आज आपण पाहणार आहे की सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण काय वाचायला पाहिजे, काय सोडायला पाहिजे, एक एक दोन दोन मार्क आपल्याला कसा जमा करावा लागेल, तर यावर आपण सविस्तरपणे बोलणार आहे. म्हणजे चालू घडामोडीसाठी आपण काय वाचायला पाहिजे, मराठीचा अभ्यास आपण कसा कसा करायला पाहिजे, जीके साठी काय वाचायला पाहिजे, गणित बुद्धिमत्तेचा सध्याच्या कंडिशनमध्ये आपण कसा अभ्यास करायला पाहिजे, तर यावर आपण सविस्तरपणे बोलणार आहे. त्यामुळे एकंदरीत सांगायचं झाल्यास तर पेपरचा पॅटर्न आपला कसा असतो, तर आपल्याला माहितीच आहे की 25 जीके, 25 मराठी, गणित बुद्धिमत्ता 25-25. पण अशा प्रकारे पेपर येत असतो का, तर नाही. तर 2-4 जिल्हे जर आपण अपवाद सोडले तर फक्त त्या जिल्ह्यांमध्ये असा 25-25चा पॅटर्न येत असतो. पण इतर जिल्ह्यांमध्ये कसा पॅटर्न येत असतो, कोणत्या कोणत्या टॉपिकवर जास्त भर दिला जातो, कोणते टॉपिक आपल्याला स्किप करायचे आहे, कोणत्या टॉपिकवर आपल्याला जास्त भर द्यायचा आहे, तर यावर आपण सविस्तरपणे बोलणार आहे. त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. चॅनलला जर आतापर्यंत नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून ज्या समोरच्या आपल्या 2025च्या भरतीच्या रिलेटेड कोणतेही अपडेट्स असो तर त्या तुमच्या युट्यूबच्या पेजला येतील. त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. तर आता आपण पाहूया की मराठीसाठी आपण काय वाचायला पाहिजे. मराठीचा जर एकंदरीत विचार केला तर मराठी मी जास्तीत जास्त आपल्याला 25 मार्कांच्या वरती मराठी विचारलं जात नाही. म्हणजे बऱ्याचशा पेपरांचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला समजून येते की मराठीवर इतका जीकेच्या कंपॅरिझन मध्ये मराठीवर इतकाही भर दिला जात नाही. म्हणजे कोणत्या कोणत्या जिल्ह्यात फक्त 25 ते 26 मार्कांचं विचारलं जाते, त्याच्या खालोखाल म्हणजे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये 20 ते 22 मार्कांपर्यंत फक्त मराठी विचारले जाते. तर फक्त नाही म्हटलं जाणार, कारण की आपल्याला एक एक मार्काचं पडलेलं असते. एक एक मार्काने एक एक वर्ष कसं वाया जाते हे जे वेटिंगला राहिलेले असतात त्यांना तुम्ही विचारू शकता. तर मराठीचा अभ्यास कसा करायचा, तर मराठीचा जर आता मी समजा सध्या तुमचं गृहीत धरतो की तुमचं बाळासाहेब शिंदे पूर्णचं पूर्ण वाचून झालेलं असेल मराठीचं, तर आता सध्याच्या कंडिशनमध्ये जर आपण मराठीचा अभ्यास करायचा झाल्यास तर बाळासाहेब शिंदे मधील मागचे सर्वचे सर्व प्रश्न आपण वाचायला पाहिजे. पूर्णचे पूर्ण आपले तोंडपाठ पाहिजे. म्हणजे त्यामध्ये सर्वचे सर्व म्हणजे एमपीएससीत काय विचारले गेलेले आहेत, सरळ सेवेत काय विचारले गेलेले आहेत, पोलीस भरतीमध्ये काय विचारले गेले, अशा सर्व प्रश्नांचा त्यामध्ये आपल्याला माहितीच आहे की समावेश आहे. तर ते आपले तोंडपाठ झालेले पाहिजेत. म्हणजे पूर्णचे पूर्ण आपले प्रश्न हे तोंडपाठ झालेले पाहिजेत. सोबतच दुसरा जर विचार केला तर आणखी 50,000 जम्बो जे आपलं पुस्तक आहे 50,000 जम्बो, तर त्यामधील मराठीचा पूर्णचा पूर्ण पार्ट आपला तोंडपाठ झालेला पाहिजे. म्हणजे पूर्णचा पूर्ण जितके प्रश्न असतील संधीचे असो, इतर समानार्थी वगैरे, म्हणजे आपल्याला माहितीच आहे, जुन्या मुलांना माहितीच असते की की आपला जो पेपर असते हा 80 ते 85% तरी हा रिपीट होत असतो. त्यामुळे आपल्याला जितकं रिपीट वाचलं जाणार आहे, मग ते एमपीएससीचे प्रश्न असो, मराठी सध्या तर आपण मराठीबद्दल बोलणार आहे, तर एमपीएससीचे मराठीचे प्रश्न असो की तलाठीचे प्रश्न असो, पोलीस भरतीचे प्रश्न असो, असे सर्वचे सर्व प्रश्न आपल्याला एका ठिकाणी गोळा करावे लागतील. व पूर्णचं पूर्ण आपल्याला कसे आपण ते लक्षात ठेवू शकतो, पूर्णचं पूर्ण आपल्याला पूर्ण पाठांतर करावं लागेल. समजून घेता आलं तर घ्या, नाहीतर पूर्णचं पूर्ण आपण पाठांतर करायला पाहिजे. म्हणजे संधीचे काना, मात्रा, उकार, सुगट आपण पूर्णच्या पूर्ण आपण पाठांतर करायला पाहिजे. म्हणजे एमपीएससीत झालेले मराठीचे आतापर्यंतचे प्रश्न, तलाठीमध्ये झालेले प्रश्न, पीएसआय मध्ये झालेले प्रश्न, असे पोलीस भरतीमध्ये झालेले प्रश्न, पोलीस भरतीचे तर आपल्या 50,000 जम्बो मध्ये पूर्णचे पूर्ण मराठीचे प्रश्न आपले दिलेले आहेत. तर ते आपण कसे पाठ केलं जाईल, म्हणजे त्याच्या बाहेर तरी जेमतेम 2-3 प्रश्न त्याच्या बाहेर जाऊ शकतात. त्याच्यानंतर प्रश्न वगैरे ह्याच्या बाहेर तरी काही जात नाही, कारण की आपल्याला माहितीच आहे की पोलीस भरतीचा 80-85% पेपर हा रिपीटच होत असतो. आतापर्यंत झालेल्या प्रश्नांमधूनच ते प्रश्न उचलून आपल्या यामध्ये टाकत असतात. तर मराठीसाठी आपण हे, म्हणजे मी काय सांगितलं आधी, बाळासाहेब शिंदेच्या मागील सर्वचे सर्व मी इतकं गृहीत धरतो की तुमचा बाळासाहेब शिंदेचा पूर्णचं पूर्ण पुस्तक झालेलं असेल 2-4 वेळेस, तर त्याच्या मागचे आपण प्रश्न वाचू शकतो. म्हणजे तोंडपाठच पाहिजे ते. सोबतच आपलं मोरा वाळंबेच्या मागील प्रश्न, म्हणजे मराठीचं एक शब्दसंग्रहवालं पुस्तक असते, त्यामधील शब्द वगैरे. तसेच आता एमपीएससीचे झालेले प्रश्न आपण तर बघितले, एमपीएससीचे, तलाठीचे, पोलीस भरतीचे आपले पूर्णचे पूर्ण प्रश्न आपले वाचून झालेले पाहिजे. जितकं रिपीट तुमच्याकडनं वाचल्या जाईल मराठीचं, तितकं पूर्णचं पूर्ण रिपीट आपण वाचायला पाहिजे. इतकं जरी केलं तरी आपला यामधील जर प्रश्न आला तर हा म्हणजे आपला चुकायला नको, या उद्देशानं आपण वाचायला पाहिजे. 1 वेळेस काय, 2 वेळेस काय, 10 वेळेस आपण वाचायला पाहिजे. इतकं तरी आपण करायलाच पाहिजे मराठीचं.
म्हणजे मराठीचा जर प्रश्न बाहेरचा आला तर फक्त 2 नाही तर 3 प्रश्न हे बाहेरून म्हणजे बाहेरून विचारले जाऊ शकतात, म्हणजे बनवू शकतात ते. त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे रिपीटच्या व्यतिरिक्त काही मराठी वगैरे काही येत नसते, तर हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे एकंदरीत सांगायचं झाल्यास मराठीचं जितकं तुम्हाला रिपीट वाचलं जाईल, एमपीएससी, तलाठी, पोलीस भरती, सरळ सेवेचा कोणताही पेपर सर्व वगैरे आपण पूर्णचा पूर्ण जितकं रिपीट वाचलं जाईल तितकं रिपीट वाचण्याचा प्रयत्न करा. सोबतच आता आपण बघूयात की चालू घडामोडीचा अभ्यास कसा करायचा. तर चालू घडामोडी जास्तही काही आपल्याला माहितीच आहे, आपली पोलीस भरती ही इतकं वगैरे काही डीप वगैरे मध्ये काही विचारत नाही. 2-4 जिल्हे जर सोडले अपवाद मध्ये तर कुठं काही इतका डीप मधला प्रश्न येत नसतो. म्हणजे चालू घडामोडीचा जर विचार केला तर चालू घडामोडी कुठं कुठं 10 ते 12 मार्कांची येत असते, तर कुठं कुठं 5 ते 6 5 प्रश्न तरी आपल्याला चालू घडामोडीचे येतच असतात. त्यामुळे 5 प्रश्नांचा हे जे 5 प्रश्न असतात हे वरवरचेच येत असतात. म्हणजे इतकंही काही डीप मधले, म्हणजे लक्षवेधचं पुस्तक आपल्याला माहितीच आहे की लक्षवेधचं पुस्तक किती डीप मधलं असते, तितकं वगैरे आपल्याला डीप मधला प्रश्न वगैरे आपण जर मागच्या प्रश्नपत्रिका बघितल्याच असतील तर आपल्याला दिसून येते की इतकं डीपचं आपल्याला विचारत नसतं. त्यामुळे लाईटली म्हणजे अध्यक्ष कोण, संबंधित संस्थेचे अध्यक्ष कोण, या टाईपचे प्रश्न आपल्याला विचारले जात असतात. तर त्यांचा अभ्यास कसा करायचा, तर स्पेसिफिक जर पुस्तक सांगायचं झाल्यास तर पुस्तकामधला जर विचार केला तर आपण लक्षवेध मधल्या काही नोट्स काढू शकतो. म्हणजे जे आपल्या पोलीस म्हणजे लाईटली जास्तही खोलवर न जाता त्याच्यामधलीच आपण नोट्स काढू शकतो. म्हणजे की हे पोलीस भरतीला आपल्याला विचारले जाऊ शकतात. म्हणजे जास्त डीपचे प्रश्न आपल्याला विचारले जात नाही. एकंदरीत सांगायचं झाल्यास जास्त डीपचे आपल्याला प्रश्न विचारले जात नाही. तर आपण काय करायला पाहिजे माझ्या मते, तर टेलिग्रामचे 2 चॅनल आहे, ऑनली खाकी आणि साई अकॅडमी चोपडा, ह्या ज्या दोन चॅनल आहे याचे टेलिग्रामचे, तर याच्यावरचे आता आपण एप्रिल ते मे महिन्यात आपण पेपर गृहीत धरू. तर आता 2025 मे 2025 पासून आपण पूर्ण 12 महिन्याचं पूर्ण आपण टेलिग्राम साई अकॅडमी चोपडा हे पूर्ण टेलिग्राम आपण वाचायला पाहिजे. त्याच्या टेस्ट सिरीज जर असतील तर त्या टेस्ट सिरीज पण सोडवायला पाहिजे. सोबतच आणखी जर काही करायचं ऍड जर काही करायचं असल्यास यामध्ये तर हे आधी करायचं, नंतर लक्षवेध मधलं जर काही तुम्हाला वाटत असेल हे टॉपिक. सोबतच आता युट्यूबवरचा एक चॅनल असते स्पर्धा परीक्षा मराठी, हे मराठीमध्ये टाईप करायचं युट्यूब वरती, त्याच्यावर पण असे 10 ते 15 रोजचे प्रश्न येत असतात जे की महत्वपूर्ण असतात, आपल्या पोलीस भरतीला येतील या टाईपचेच प्रश्न असतात. तर ते चॅनल पण आपण बघायला पाहिजे. स्पर्धा परीक्षा मराठी हे युट्यूबचं चॅनल आहे, मराठीतच टाईप करायचं तेव्हा आपल्याला सर्च मध्ये येऊन जाईल ते. तर त्यावरचे व्हिडिओ पण मे महिन्यापासून म्हणजे बघू शकतो. म्हणजे त्यामध्ये भरपूर प्रमाणात असं कव्हर केलेलं असते स्पर्धा परीक्षा मराठी या युट्यूबच्या चॅनलवरती. सोबतच स्पर्धा आपला साई अकॅडमी चोपड्यावरचं चालू घडामोडीचं आपण वाचायला पाहिजे. म्हणजे कुठं 10 ते 12 मार्कांचं पण विचारलं जाते, तर कुठं 5-6 मार्कांचं पण विचारलं जाते. कारण की हेच आपले मार्क्स असतात की हे आपल्याला इतरांपेक्षा प्लस मार्कांमध्ये नेऊन टेकवतात. तर हे मार्क आपण जोडायला पाहिजे, मराठीचे असो, चालू घडामोडीचे असो. आणि जिल्हा विषय आता गणित बुद्धिमत्तेसाठी बोलू, मग नंतर जीके साठी बोलू. गणित बुद्धिमत्तेचा जर विचार केला आपण तर गणित बुद्धिमत्तेसाठी आपण काय करायला पाहिजे. गणित बुद्धिमत्ता जास्तचं गणित कठीण सोडवायच्या नादी लागायचं नाही, कारण की आपल्याला या परीक्षेमध्ये आपल्याला नॉलेज वगैरे काही वाढवायचं नाहीये. आपल्याला संबंधित आयुक्तांना, संबंधित पोलीस अधीक्षकांना आपल्याकडून काय पाहिजे तर हे आपण ओळखायला पाहिजे. म्हणजे जास्तीचा डीप मध्ये अभ्यास करून वगैरे आपल्याला नॉलेज वगैरे काही वाढवायचं नसते. आपल्याला फक्त ही आपली परीक्षा पास व्हायची असते, चांगल्या मार्कांनी 90+ मार्कांनी आपल्याला परीक्षा ही पास व्हायची असते. या उद्देशाने आपण वाचायला पाहिजे की संबंधित एसपीला, संबंधित पोलीस आयुक्तांना आपल्याकडून काय पाहिजे, मागच्या वेळेस कसे पेपर आले तर ते आपण व्यवस्थित चाळायला पाहिजे. तर गणित बुद्धिमत्तेसाठी आपण काय करायला पाहिजे, तर चैताली प्रकाशनचं गणित बुद्धिमत्ता मी गृहीत धरतो की तुमचं झालेलं असेल, तर त्याच्या व्यतिरिक्त आपण काय करायला पाहिजे, तर 50,000 जम्बो जे पुस्तक आहे, 50,000 जम्बो, त्याच्यामधील पूर्णचे पूर्ण गणित आपले झालेले पाहिजेत. सोबतच तलाठी भरतीमध्ये आतापर्यंत विचारलेले गणिताचे प्रश्न आपले झालेले पाहिजेत, ते करायला पाहिजे. आपण 50,000 जम्बो झालं. सोबतच
तलाठी आतापर्यंत गणित बुद्धिमत्तेचे झालेले प्रश्न ते आपण करायला पाहिजे. ज्या आकृत्या वगैरे याच्या बुद्धिमत्तेच्या ज्या आकृत्या वगैरे असतात त्या आपण पूर्णच्या पूर्ण पाठांतर डायरेक्ट करायला पाहिजे. कारण की गणित बुद्धिमत्तेचं पण रिपीटच होत असते. काही वेगळा वगैरे प्रश्न असा काही बनत नसतो. काही अपवाद 2-3 प्रश्न सोडले तर तेच बनत असतात. बाकी काही नाही, सर्व रिपीटच होत असते. तलाठीचं असो, पोलीस भरतीचं असो, तलाठी, पोलीस भरती, एमपीएससी मधले जे गणित तुम्हाला खूपच हार्ड जात असतील, एमपीएससी विचारलेले प्रश्न, तर ते डायरेक्ट आपण पाठांतर करायला पाहिजे. डायरेक्ट डोकं वगैरे काही लावायचं काम नाही, ते आपण पाठांतर करायला पाहिजे. एमपीएससीत विचारलेले गणिताचे प्रश्न जे आपल्याला वाटतात की हे महत्वपूर्ण प्रश्न आहेत, तर ते रिपीट झालेले प्रश्न सोडवायच्या नादी लागायचं नाही. अंकासुगट डायरेक्ट जसं तसं पेपरमध्ये येत असतात, त्यामुळे डायरेक्ट पाठांतर करायला पाहिजे पूर्णचं पूर्ण. एमपीएससी विचारले आणि पोलीस भरती आणि तलाठीमध्ये जे विचारलेले गेलेले आहेत आधी प्रश्न, झालेले प्रश्न, ते आपण सविस्तरपणे सोडवायला पाहिजे गणित बुद्धिमत्तेचे. तर आणखी जर काही करायचं झाल्यास तर एक गणित बुद्धिमत्तेसाठी मी युट्यूबचं चॅनल आहे बीएफसी अकॅडमी म्हणून. बीएफसी अकॅडमी असं सर्च करायचं. त्यामध्ये त्या सरांनी आपल्याला, संदीप सरांनी आपल्याला कोकिळा प्रकाशनचं पुस्तक असो, चैताली प्रकाशनचं पुस्तक असो, सर्वचे सर्व पोलीस भरतीला जे गणित येतात ते पूर्णचे पूर्ण गणित हे कव्हर केलेले आहेत. तर ते आपण पूर्णचे पूर्ण गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न आपण पूर्णचे पूर्ण सोडवायला पाहिजे. सोबतच पूर्णचे पूर्ण गणित बुद्धिमत्तेचे त्यांनी प्रश्न कव्हर केलेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त काही कठीण वगैरे प्रश्न आपल्याला येत नसतात. तर ते आपण करायला पाहिजे. गणित बुद्धिमत्तेसाठी मी काय सांगितलं की 50,000 जम्बो असो, तलाठीमध्ये झालेले प्रश्न असो, एमपीएससी वगैरे येतील नाही, पण जर तुम्हाला वाटत असेल की हे महत्वाचे प्रश्न आहेत तर ते डायरेक्ट सोडवायच्या नादी न लागता डायरेक्ट पाठांतर करून घ्यायचे. एमपीएससीचे गणित बुद्धिमत्तेचे झालेले आतापर्यंतचे प्रश्न, तर ते डायरेक्ट, आणि बीएफसी अकॅडमी युट्यूबवर सर्च करून त्यांचे व्हिडिओ आपण नक्कीच बघायला पाहिजे. तर आता आपण बघूया जीके साठी काय करायला पाहिजे. जीके साठी माझ्या मते नोबल प्रकाशनचं जे पुस्तक असते, तर मी आता गृहीत धरतो की तुमचं सुरुवातीची थेरी ही वाचून झालेली असेल, तर आता थेरी वगैरेच्या नादी वगैरे काही लागायचं नाही. सध्या जितके एमसीक्यू तुमच्याकडनं वाचल्या जातील आतापर्यंत झालेल्या पेपरांमधील, म्हणजे एमपीएससीत असो, इतकं हार्ड नाही येत समजा, पण तलाठी भरतीमध्ये असो, पोलीस भरतीमध्ये असो, आतापर्यंत झालेले सर्वचे सर्व प्रश्न आपले वाचून झालेले पाहिजे तलाठी भरती आणि पोलीस भरतीमध्ये. तर हे कुठले वाचायचे, तर 50,000 नोबल प्रकाशनचं आपलं जे सुरुवातची थेरी न वाचता पूर्णचे पूर्ण आपण आपले हे पूर्णचे पूर्ण मागचे जे प्रश्न असतात, म्हणजे एमपीसीत असो, पीएसआय मध्ये असो, सरळ सेवेत असो, पोलीस भरतीत असो, अशा सर्व प्रश्नांचा त्यामध्ये समावेश आहे. म्हणजे आतापर्यंत झालेले सर्व प्रश्नांचा त्यामध्ये समावेश आहे. तर ते आपण जितक्या वेळेस आपल्याला वाचल्या गेलं शक्य असेल तितक्या वेळेस आपण ते नोबलच्या मागचे सर्वचे सर्व प्रश्न फक्त चालू घडामोडी जर सोडलं तर सर्वचे सर्व प्रश्न आपण वाचायला पाहिजे. सोबत आणखी काय करायचं, तर विद्या भारतीचं जे 50 रुपयाचं पुस्तक असते, 50 ते 80 रुपये 80ला भेटत असेल ते, तर विद्या भारतीचं जे पुस्तक आहे, तर त्यामधील चलन वगैरे असो, राजधान्या असो, ह्या सर्वच्या सर्व पुस्तक आपलं तोंडपाठ पाठांतर झालं पाहिजे. विद्या भारतीचं पुस्तक 50 रुपयाचं, तर ते आपण तोंडपाठ वगैरे करायला पाहिजे. कारण की कुठं कुठं तर असंही होते की पूर्णचा पूर्ण म्हणजे जीकेचा पार्ट हा 50-60% डायरेक्ट हिच्यातून येत असतो. कशातून? आपल्या विद्या भारतीच्या पुस्तकातून. बऱ्याचशा ठिकाणी असं घडून जात असते. तर त्यामुळे विद्या भारतीचा पण पूर्णचा पूर्ण, विद्या भारतीच्या पुस्तकाचा पूर्णचा पूर्ण आपण अभ्यास करायला पाहिजे. नोबेलच्या मागचे प्रश्न विद्या भारतीचं पूर्णचं पूर्ण पुस्तक, छोटंसंच पुस्तक असते, ते आपण पूर्णच्या पूर्ण करायला पाहिजे. नंतर 50,000 जम्बो मधील जीकेचे सर्वचे सर्व प्रश्न, 50,000 जम्बो मधील जीकेचे सर्वचे सर्व प्रश्न. सोबतच आता आणखी जर काही सांगायचं झालं, इतकंही जरी केलं आपण तलाठीमध्ये, आणखी तलाठीमध्ये झालेले आतापर्यंत म्हणजे तलाठी 2018 असं जे पुस्तक आहे ना, ते त्याच्यामधील जीकेचे सर्वचे सर्व प्रश्न आपण वाचायला पाहिजे. याच्या व्यतिरिक्त वगैरे असं काही करायचं काम काही वगैरे काही नाही. तर आणखी जीके मधलं जर काही म्हटलं तर चालू घडामोडीचं तर आपण बघितलं, तर आणखी याच्यासाठी काय वाचायला पाहिजे, जिल्हा विशेषवर भरपूर प्रमाणात असे प्रश्न येत असतात. 5 ते 6 प्रश्न जिल्हा विशेषवर नक्कीच असतात. तर जिल्हा विशेषचा अभ्यास कसा करायला पाहिजे, तर बाकीचं क्षेत्रफळ वगैरे असं काही वाचत बसायचं काम नाही, इतकंही काही डीप मधलं. तर आपण जिल्हा विशेषचा अभ्यास कसा करायला पाहिजे, तर मी याच्यानंतर तर आता व्हिडिओ प्रत्येक जिल्ह्याचे बनवेलच. म्हणजे
कुठल्या माहिती वगैरे गुगलवरून असो इतर ठिकाणांवरून माहिती गोळा करून जे आपल्या पोलीस भरतीला विचारले जाऊ शकतात असेच प्रश्न म्हणजे मुंबईचे असो, पुणे जिल्हा विशेष असो, ठाणे शहर विशेष असो, तर असे सर्वचे सर्व जिल्हे आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे. तर त्यामध्ये ते कव्हर होऊन जातील. म्हणजे डीपमध्ये इतकंही काही वगैरे आपल्याला वाचायचं काम नसते. व एकंदरीत जर मला सांगायचं झाल्यास तर तुमच्याकडून जितके आतापर्यंत झालेले प्रश्न जितके एमसीक्यू वाचले जातील तितके वाचण्याचा प्रयत्न करा. तर जितके एमसीक्यू वाचण्याचा प्रयत्न करा म्हणजे आतापर्यंत झालेले रिपीट संभाव्याच्या नादी लागू नका. संभाव्य वगैरे इतकं काही वगैरे येत नसते. संभाव्याच्या नादी काही लागू नका. फक्त जितकं तुम्हाला मागील आतापर्यंत झालेले प्रश्न मग ते मराठीचे असो, जीकेचे असो, गणितचे असो की बुद्धिमत्तेचे असो, जे आतापर्यंत झालेले प्रश्न जितके तुमच्याकडनं होतील तितके करण्याचा प्रयत्न करा. तर ही माहिती जर आता आपण समोर तर बघूया, जिल्हा विशेषचे व्हिडिओ आपण बनवणारच आहे. तर आपण बघितलं की मराठीचं पण माहिती बघितली, जीकेची गणित बुद्धिमत्तेची माहिती बघितली, चालू घडामोडी या सर्व विषयांची आपण माहिती बघितली. तर व्हिडिओ जर तुम्हाला माहिती पूर्ण जर वाटला असेल तर ही माहिती मी फक्त माझ्या अनुभवावरून सांगितलेली आहे. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या मित्रांना पण शेअर करा व चॅनलला जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.